जन्म घेतलेला आहे त्या गावाचं नाव ज्यांनी उच्च पातळीवर नेलं आणि एक विलासदाजी बनगे, मधुकर अण्णा कोंढे, पांडुरंगजी मरगजे, शरद पवार, नेहमी भाऊ, परागजी पोदार, विराजजी रेणुसे, आकाशजी वाडगरे, सर्जेराव शिवकर, आपल्या सर्वांच्या शुभ असते आणि मान्यवरांच्या शुभ असते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची छोटेखानी आपण सुरुवात करूया. आणि सन्मान होतं पांडुरंग मरगजे, परागजी पोदार, नेहमी भाऊ, एक उत्कृष्ट सायकलिंग रनर, स्विमिंग आणि ट्रेकर सुद्धा ते आहेत. त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊन द्या. पुणे शहरामध्ये रोहित रेणुसे, मयूरजी संचिती, अक्षय नेमन, एव्हरेस्ट मी शरद पवारांचं नाव घेतलं. सर्जेरावजी शिवकर, मुळशी तालुक्यामधल्या शेतकरी कुटुंबामधला हा एक तरुण निसर्गाच्या हिमालयाच्या कुशीमध्ये जाऊन एक एव्हरेस्ट त्याच्यामध्ये त्या दिवशी ठरवलं की नाही मला गोळ्या नाही, औषध नाही, काही नाही. बरं घरी गेलं की ते घरात इतकी माणसं असतात तर जाऊन स्वतःच पाणी घेऊन येतात, आहेत ना बाकीचे लोक. मग आता मला समजायला लागलं की ती का जाते, त्याच्या पाठीवर ते ॲक्टिव्ह राहणं म्हणजे त्याचं तिला दळण करेल, भाजी निवडेल, काहीतरी करत बसणार इथं. म्हणजे त्यांच्या त्या ॲक्टिव्हपणामुळं काय झालं की त्यांना कुठल्या बाकीच्या इतर गोष्टींचं हे नाही तर मग बरं ते काही लोक मोबाईल खेळत नाहीत, त्यांचं ते काही नसते, फार फार तर फोनवर बोलतील. तर ह्या लोकांनी शेवटपर्यंत ॲक्टिव्ह राहिलं तर त्याचा जो 90 आजकाल 90-100चं जे आहे ते खूप कमी हे आहे. परंतु त्यांनी पूर्वीच्या काळात ओरिजिनल जे खाल्लेलं आहे बिगर संकरित, तर त्याच्यामुळे ते आजपर्यंत हे आहे. मी सुद्धा माझ्या आयुष्याचं म्हणजे वडील 92-93 वर्ष गेलेले,